वेलकम टू शीतल सायपा. आज आपण बघणार आहोत द मोस्ट वेटिंग रेसिपी दॅट सुरमई फ्राय. आता पहिल्यांदा आपण फिश व्यवस्थित स्वच्छ करून घेऊयात. करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि लिंबू चं जे रस असणार आहे ते व्यवस्थित सगळीकडे दोन्ही साईडनी अप्लाय करून घेणार आहोत. आणि हे सगळे एका फ्रीजमध्ये आपण हाफ एन आवरसाठी ठेवून देणार आहोत सेट करून. आता आपण मसाल्यासाठी 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा डाळीचं पीठ, अर्धा चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि मध्ये थोडं ऑइल टाकून सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आमच्याकडे थोडं स्पायसी लागतं तर मी इथे गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि मीठ टाकून सगळे जिन्नस एकत्र करून घेणार आहोत. आणि हे एकत्र झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून अशी साधारण पेस्ट करूया. आता फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये आपण ऑइल टाकूया आणि फिशला दोन्ही साईडनी हा जो मसाला आहे तो कोट करूया. आणि त्याचं कोटिंग फिनिश झाल्यानंतर आपण आता शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवून देणार आहोत ऑन पॅन. नाव जस्ट सेट द फिश ऑन पॅन. जेवढे पण फिश बसतील तेवढे आपण ठेवणार आहोत व्यवस्थित दोन्ही साईडनी कोट करून. आणि इथे आपली शॅलो फ्राय इज गोइंग ऑन. आता आपण एक साईड 5 to 10 मिनिट्स मीडियम फ्लेम वी कॅन कीप इट. आता आपण फ्लिप करून घेणार आहोत आणि अगेन 5 to 10 मिनिट्स मीडियम फ्लेमवर सुरमई फ्राय करायला ठेवणार आहोत. कॅन यू सी द गोल्डन परफेक्शन, द प्रॉपर गोल्डन कलर वी कॅन सी इट ऑन फिश. आणि असं आता झालं आहे. आता लेट्स मेक आ प्लॅटर. इथे आपण अनियन अँड लेमन विल यूज. आणि अशी तुमची प्लेट रेडी झालेली आहे. क्रिस्पी स्पायसी सुरमई फ्राय इज रेडी टू स्टील द शो ऑन युअर प्लेट. नाव डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल, like and share the recipe with your foodie friends. Bye bye.